सुनीता क्षीरसागर. काही सध्या निवडणूक सुरू आहे माहिती आहे? हो पुणे महानगरपालिका या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना असेल असे विविध उमेदवार उभे आहेत. हो कुठल्या पक्षातून कुठल्या थोडंसं माहिती आहे का? नाही, मला एवढं म्हणजे हे नाही. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे का माहिती, पण आता जास्त सगळ्यात पहिली गणेश भाऊ नवतेरे यांचं नाव होतं सगळ्यात पहिली. पण ते कसं झालं, थोडं पक्षाने हे केलं म्हणून भाऊचा फॉर्म पळवला आणि मग नंतर किराडांचं नाव आलं. किराड आले आता किराडांचं XYZ. आम्हाला खरं भाऊच पाहिजे होते, कारण की तो कार्यकर्ता आहे तळागाळातला, सर्वसामान्यातला माणूस आहे तो म्हणजे माणसाला हाक मारली की तो कधी एनी टाइम जाणारा माणूस आहे. म्हणजे त्यांनी कधी हे बघितलं नाही, पक्ष बघितला नाही की काही बघितलं नाही, की माणसं कमवली त्या माणसांनी आज. आणि त्याला माणसांनीच म्हणजे लोकांनीच सांगितलंय की भाऊ तुम्ही राहा, आम्ही आज तुमच्या पाठीमागे. आणि आम्ही पण लोकांनी उभं केलेलं आहे, आमच्यासारख्या लोकांनी उभं केलेलं आहे. म्हणून आम्ही गणेश भाऊ नवतेरे आमचा एकच ध्यास की आज भाऊंना फक्त निवडून द्यायचे, की तो माणूस कधी एनी टाइम की तो बघणार नाही, पक्ष पण बघणार नाही की काही बघणार नाही, तो एनी टाइम उभा राहतो. घड्याळ. हो. आता युवा तू आहे, काय तुला राजकारणाबद्दल जरा माहिती जरा सांग. राजकारणाबद्दल म्हणायला गेलं तर राजकारण हे लोकांना मदत करणं हेच खरं राजकारण असतं. पण हे समोरच्यांनी राजकारणाचा अर्थ वेगळा धरलेला आहे. असं काय झालं? घराणेशाही. अजून काय वाटतं? राजकारण म्हणजे कार्यकर्ते जे आपल्या सोबत दिवसांरात्र कष्ट करतात त्यांना आपण मोठं करणं असतं. बरं, या भागात निवडणूक लागली, विविध पक्ष आहेत, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना. तुला काय माहिती आहे पक्षांबद्दल? पक्षांबद्दल बोलायला गेलं तर पक्ष आता ते तर मला एवढं जास्त काय माहिती नाही. पण पक्षांच्या जे आता लिडरशिप आहेत, जे लीड करतात त्यांच्याबद्दल मला माहिती आहे, म्हणून मी त्यांचं नाव न घेता डायरेक्ट बोलू शकतो. आता जे समोरचे आहेत आमच्या समोरचे, समजा बीजेपी म्हणा किंवा शिवसेना म्हणा, तर बीजेपीतले जास्त करून सगळे पैसे घेऊन कॉल करणारे, सगळ्यात त्यांचा खेळ पैसा आहे, यावरतीच खेळ आहे. आणि ते लोकांपर्यंत ते काम सारखे नाही पोहोचू शकत. ते फक्त पैसा वगैरे ह्याशिवाय ते पोहोचू शकत नाही. बरं, या भागात कोण उमेदवार आहे तुझ्या मनात? गणेश भाऊ नवतेरे. त्यांचं पक्ष माहिती? हो, राष्ट्रवादी. घड्याळ. ज्ञानेश्वर कांबळे. सध्या निवडणूक सुरू आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सर्व पक्ष आणि अपक्ष पण आहेत. तर तुम्हाला काय माहिती आहे? पक्ष आता एकत्र असलं तरी आपल्याला स्थानिक लेवलला माणूस काम कसं करतो हे महत्वाचं आहे. आणि हा माणूस गणेश नवतेरे एकदम साधा सरळ गरीब माणूस आहे, कारण लोकांचं काम करणारा माणूस आहे. कार्यकर्त्यांचा मनातला आणि स्थानिक खालच्या लेवलला, ग्राउंड लेवलला काम करणार, सेवेला लगेच हजर असतं. फोन आला की लगेच तत्पर असतं. त्यांचा पक्ष माहिती? राष्ट्रवादी काँग्रेस आहे. त्याचं चिन्ह माहिती? घड्याळ. प्रभाग क्रमांक 24 मध्ये उभे आहोत आपण. सध्या निवडणुका लागलेल्या आहेत, निवडणुकीचं वातावरण खूप रंगत पण आहे. तर या भागात अनेक पक्षाचे उमेदवार आहेत. तर तुम्ही कोणाला ओळखता किंवा तुम्हाला वाटतं की या माणसाने या भागातून नगरसेवक झालं पाहिजे? आता तसं बघायला गेलं तर खूप अटीतटीचा सामना दिसतो इथं, पण त्यातनं काम करणारा किंवा प्रेमाचा माणूस बघितलं तर गणेश नवतेरे मला वाटतं. त्यांची कामाची पद्धत किंवा काय ते त्यांच्याकडे एकदा माणूस गेला की परत त्यांच्यापासून लांबच होत नाही. बरं, त्याचा पक्ष कोणता माहिती? राष्ट्रवादी. घड्याळ. बरं, साधारण बाकीचे जे उमेदवार आहेत इतर पक्षाचे त्यांच्याबद्दल काय माहिती? त्यांच्याबद्दल माहिती म्हणजे आता राजकारणात ते तशी फेमसच व्यक्ती आहेत ना, लोक बाकीचे सगळे. चिरंजीव उभा आहेत. हा, गणेश बिडकर आहेत. हो बरोबर. जाईल तुम्हाला कसं वाटतं ते? असं वाटतं की आता खरं सांगायचं म्हणलं तर म्हणजे तसं टप आहे म्हणजे सगळ्या गोष्टी, पण प्रेमाचा माणूस, काम करणारा माणूस यावा असं मनापासून इच्छा वाटते मला. आणि ती व्यक्ती म्हणजे गणेश नवतेरे मला वाटतं.